प्रचिती दिली नसती, मामा पावले नसते तर कोल्हापूर जिल्हा ओलांडपर्यंत पालखी कोणी येऊ दिली नसती. मध्येच एकूण कापून कार्यक्रम केला असता चोरायने. कारण मामांच्या दळावरचा नियम असा आहे की या ठिकाणी चोर सुद्धा चोरी करू शकत नाही. या ठिकाणी चोरानं चोरी करण्याचा जर विचार केला तरी 50 फुटावर सुद्धा माणूस चोरी करून जाऊ शकत नाही. यामध्ये कशाला बरा झाला, कशाला पुढे झाला बघ जरा आठवून बघ. तिथं काहीतरी ठेवला मामाने सांगायला सुरुवात केली होती. म्हणलं काय नाही ठेवलं मामा. परत मामा म्हणजे अजून आठव मला द्यायची वस्तू असेल काहीतरी. त्यावेळी तो नमस्कार, स्वागत आहे आपलं भक्तिछंद या युट्यूब चॅनलवरती. मी रवी चव्हाण. आज आपण संत श्रेष्ठ बाळमामा, जगाचा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या भानुकीवर आज सुद्धा जग चालत आहे, अशा संत श्रेष्ठ बाळमामा भक्तांची मुलाखत घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील घाट नांदूर या ठिकाणी आपण आहोत. तर हा जो पालखी क्रमांक 9 आहे तो या ठिकाणी मुक्कामास आहे. तर या ठिकाणी आपल्याला बाळमामा भक्तांनी मुलाखतीसाठी वेळ दिलाय. तर त्यांच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. तर नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगू शकता का, किंवा थोडक्यात ओळख, आपल्या जो पालखी क्रमांक आहे याची थोडक्यात ओळख? माझं नाव गणेश अशोक कंकाळ. मी बुलढाणा जिल्ह्यातील सेवेकरी आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून मामाच्या सेवेत सेवा करतो. आणि इथं आल्यापासून मला मामांचा अनुभव आला, गुण आला. त्यामुळे मी माझी एवढ्या दिवसाची सेवा चालू आहे. आज बाळूमामाचं समाधी ठिकाण आदमापूरला आहे. पण मामांचे अशा 19 पालखी सोहळ्या पालखी सोहळ्यामार्फत 19 ग्रुप आहेत मामांचे. 19 पालखी सोहळ्यामार्फत गावोगावी बाळूमामांचा भक्ती मार्ग जगाला चालू आहे. आणि प्रत्येक गावात जाऊन मामा त्या प्रत्येक गावातली इडापिडा, जे काही दुःखी रोगी माणसं असतील त्यांची इडापिडा मामा घालवतात. हे मामांचं कार्य चालू आहे. तर जे पालखी सोहळा चालतो बाळमामांचा, जसे ह्या पालख्यांच्या नंबर दिलेला इथं, तर हे नंबर कसे पडलेत पालख्याला, की 1 नंबर पालखी ही, 2 नंबर पालखी ही, किंवा तुमचा 9 नंबर आहे, तर हे असे पालख्यांना नंबर कुणी दिलेले आहेत? आणि नंबराचं ते नंबर पडायचं कारण असं आहे की 1966 साली ज्यावेळेस बाळूमामांनी समाधी घेतली, 4 सप्टेंबर 1966 साली आदमापुरामध्ये मामांनी समाधी घेतली, त्यावेळेस बाळूमामांनी 1200 मेंढराचा एक कळप सर्व भक्तांच्या स्वाधीन केला होता. ते भक्त म्हणजे 18 पगड जातीचे, प्रत्येक जाती धर्माचा माणूस मामाने ट्रस्ट निर्माण केली आणि त्या ट्रस्टीच्या ताब्यामध्ये दिला. बाबांनो, माझं ही मेंढर पांढरंगाची आहेत, कोणाच्या मालकीचे नाहीत, त्याला ऐकायचं नाही, कापायचं नाही, काय नाही. जोपर्यंत तुमच्याकडून शक्य होईल तोपर्यंत या बकऱ्यांचा तुम्ही सांभाळ करायचा. या मेंढी माऊलीच्या आशीर्वादाने जो जो या मेंढराची सेवा करेल त्यांच्या पाठीमागे असणारी इडापिडा या मेंढी माऊलीच्या आशीर्वादाने दूर होईल. मग तुमच्या 18 तऱ्हेचे आजार असू द्या, कुठल्या कोणाला बोलता येत नसू द्या, कोणाला मुक्कम करोती वाचालम पंगम लंगेतिगिरी म्हणतात ना, मुख्याला वाचा, आंधळ्या दृष्टी, पुत्रिकेला संतान. मामांच्या आशीर्वादानं जे डॉक्टर लोक आजार बरा करू शकत नाही ते मामांच्या कृपेने सेवा केल्यानंतर इथे बरे होतात. म्हणून आज प्रत्येक पालखीवरती 18 पगड जातीचे भक्त मंडळी या ठिकाणी येऊन सेवा करत असतात. तर आता कोणी 1.25 महिना करते, कोणी 2 महिने करते, कोणी वर्षभर करते, ज्याच्या त्या पद्धतीनं ज्याची मामांची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे नवस बोलून मामाला सेवा करण्याची पद्धत आहे. आता इथं देवरसीपणा कोण करत नाही. कोण या ठिकाणी तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगणार नाही की या दिवशी तुमचं काम होईल, करा 500 रुपये. भोंदूगिरी इथं मामाच्या दरबारात चालत नाही, अंधश्रद्धा चालत नाही. जी तुमची श्रद्धा आहे ती देवावर ठेवा, कुठल्या माणसावर बी ठेवू नका, आमच्यावर बी ठेवू नका. काय तुम्हाला बोलायचं ते देवाला सांगायचं. देवाचा रथ असतो, रथापाशी तिथं देवाला हात जोडून सांगायचं मेंढी माऊलीची खरं सत्व आहे ते मेंढी माऊलीमध्ये. कारण मामांनीच त्या मेंढराला सांभाळ करणार. मामाने आपल्या वाच्या सिद्धी असणाऱ्या मुखातून त्या मेंढराचं वैभव सांगितलं की ही मेंढर पंढरीच्या पांडुरंगानं जगाच्या लोक कल्याणाकरता, लोकांची इडापिडा दूर घालवण्याकरता वारंवार मधून पंढरीच्या पांडुरंगाने या मेंढी माऊलीची उत्पत्ती केलेली. मेंढी माऊलीची उत्पत्ती जगाच्या कल्याणाकरता झाली म्हटल्यानंतर त्यांची सेवा केली पाहिजे. आणि मामाने सांगितलं, बाबा जोपर्यंत तुमच्याकडून होईल तोपर्यंत या बकऱ्याची सेवा करा. ज्यावेळेस तुम्हाला सांभाळणं होणार नाही त्यावेळी माझी जेवढी मेंढर असतील खुशाल आदमापूरच्या डोंगरामध्ये आणून सोडा. त्या डोंगरातल्या दगडाला मी मेंढर चारायला लागेल. तेवढी बाळूमामाची चराचरवरती सत्ता होती. आणि आज या ठिकाणी 18 पगड जातीच्या ट्रस्टी मार्फत 19 पालखी सोहळे झालेत. आता जसे जसे मेंढर वाढतील ते एकाला मामाने परवानगी दिली नाही, तर मग जसे जसे मेंढर वाढतील ते ग्रुपनुसार वाटावं लागतं. एका जागेवर एवढं चालणं शक्य नाही. आता लाखाच्या वरी मामाच्या मेंढराचा आकडा गेलाय. एका जागेवर एवढं चालणं शक्य नसल्यामुळे त्याचे ग्रुप करणं पाहिजे. मग जसं जसं ग्रुप वाढत असते एक ग्रुप वाढत गेला, जसे मेंढर वाढत असते तसे. अशा पद्धतीने 19 पालखी सोहळ्यात आता लाखभर मामाची मेंढर असतील. कोण मालक नाही एवढ्याला, कोण चाकर नाही, कोण नोकर नाही. ज्यांनी त्यांना आपापली नवस बोलून मामाची सेवा करायची. एवढे दिवस थांबायची इच्छा असते तेवढे दिवस थांबायची, इच्छा झाली तर घरी निघून जायची. अशा पद्धतीने सेवा भक्त मंडळी करतात.
आज तागायत मामांच्या तळावरती कोणाला बोलवण्याची गरज पडली नाही. भाऊ स्वतःहून माणसं येतात. काही माणसांचा दरवर्षी असा सेवा कबूल केलेली की बाबा 5 वर्ष मी प्रत्येक वर्षातून एकदा 6 महिना सेवा करीन, 10 वर्ष मी वर्षातून एकदा 6 महिना सेवा करीन. काय कारण मामाने त्यांचं काम केलेलं असतं ना. अगोदर मामाच्या दरबारला नियम असा आहे, अगोदर देवाकडून गुण घ्यायचा, नंतर सेवा करायला यायचं. बरोबर. अगोदर देवाची सेवा करण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला पावला त्यावेळेस त्याला देव म्हणा, जोपर्यंत पावत नाही तोपर्यंत त्याला दगड समजा, असं मामांचं म्हणणं आहे. त्यामुळं आज या ठिकाणी जे सोशल मीडियावर म्हणा, कुठेही युट्यूबवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, जिकडे तिकडे बाळूमामाची प्रचिती चालू आहे, मामाचा जय जयकार चालू आहे. तसं मामाने सांगितलं की या कलियुगामध्ये सगळे देव एक दिवस अशी वेळ येईल की उंदराच्या वेळात जाऊन शिरतील आणि एकटा बाळू धनगराच्या रानोबा घंटा वाजत राहील. कोरोनाच्या काळामध्ये सगळे मंदिर बंद झाले होते, आपण बघितलं होतं. त्यावेळेस बाळूमामांचे जिथे जिथे पालखी सोहळा तिथे आरती चालू होती, सगळं प्रसाद चालू होता. सगळं जिथं 5 फुटाचा डिस्टन्स माणसाच्या 5 माणसाच्या ग्रुपमध्ये राहावं लागत होतं, तर मामांच्या तळावरती 500 माणसं 1000 माणसं प्रसाद घ्यायचे त्या टायमात. यावरून मामांची प्रचिती भक्तांना अजून आली. आणि एक विशेष गोष्ट कोरोना काळामध्ये आम्हाला समजली की जिथं काचाच्या बंगल्यामध्ये राहणारे माणसं त्यांना पॉझिटिव्ह होऊन गेले, परंतु मामाच्या तळावर एवढे माणसं येत होते, एक सुद्धा कोणी पॉझिटिव्ह झालं नाही. कोणी मरायचं तर लांबच सोडा, पण पॉझिटिव्ह सुद्धा कोणी झालं नाही. त्यामुळे बाळूमामांच्या भक्तांची अजून मामांच्यावरती श्रद्धा वाढली आणि अजून भक्तांचा ओढ मामांच्याकडे लागला. अशा पद्धतीने मामांच्या या तळावरती प्रत्येक दिवशी रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते. प्रत्येक पालखीवर 9 वाजता आरती होत असते. आरतीनंतर प्रसाद असतो. तर आरतीला नाही म्हटलं तर ज्या गावात पालखी असली 1000, कधी 2000, कधी 5000, कधी 10,000 पब्लिक जमा होते. कोणाला बोलवायची गरज नाही, कोणाला पत्र पाठवायची गरज नाही, ऑटोमॅटिक माणसं जमा होतात. माणसाला कळलं पालखी आली की ऑटोमॅटिक शेजारी पाजारचे गावचे सुद्धा येऊन या ठिकाणी प्रसाद घ्यायला येतात, आरतीचा लाभ घ्यायला येतात. आणि मामांची अशी 3 प्रकारे सेवा करण्याची पद्धत आहे. सुरुवातीला मामांचे नवस बोलल्यानंतर आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर एक तर बकऱ्याची 6 महिने सेवा करायची. दुसरी म्हणजे मामांच्या तळावरती येऊन पंगत घालण्याची म्हणजे अन्नदान करण्याची सेवा करायची. तिसरी म्हणजे वारीच्या स्वरूपात सेवा आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येची मामांची वारी असते. मग काही भक्त आदमापूरला समाधी ठिकाणी जातात किंवा जे जवळपास असते, ज्यांच्या जवळपास पालखी असली, दिंडी असली, तर त्या ठिकाणी पालखीवरती येऊन दर्शन घेतात, सेवा करतात, भक्त म्हणजे एक वारी करतात. अशा पद्धतीने सेवा करण्याची पद्धत आहे. तर जसं बघितलं की कोरोनाच्या काळात सुद्धा मोठ्या मोठ्या बंगल्यात राहणारे असतील किंवा प्रसिद्ध डॉक्टर असतील, खूप असे अमेरिकेतल्या सुद्धा सेवा पुरवून तरी सुद्धा लोक जिवंत राहिले नाही. ते पण बाळूमामाच्या तळावरती किंवा आरतीला येणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे एकही पॉझिटिव्ह व्यक्ती निघाला नाही. म्हणजे हे खूप मोठा चमत्कार म्हणायला चमत्कार दुनियेमध्ये चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करत नाही. मामाला एवढं मोठं चित्र जगाच्या भरोश्यावर सांभाळायचंय. त्यामुळे प्रत्येक गावाच्या लोकांना मामाला काय अनुभव द्यावाच लागेल. नाही दिला तर चालेल कसे. एवढे मोठ्या लाखभर मामाचे मेंढर असतील, एवढे मोठे मामांचे जगाच्या भरोश्यावर समाज, लोकांच्या भरोश्यावर, लोकांच्या रानात चारावं लागतात, लोकांच्या डोंगरातला चारा चारावा लागतो. त्यासाठी बाळूमामाला पावली चमत्कार दाखवावे लागतात आणि ते मामा दाखवतात म्हणून हे चालते. जर मामाने चमत्कार केले नसते किंवा कोणाला प्रचिती दिली नसती, मामा पावले नसते, तर कोल्हापूर जिल्हा ओलांडून पर्यंत पालखी कोणी येऊ दिली नसती. मध्येच इकडून कापून कार्यक्रम केला असता चोराने. पण मामांच्या तळावरचा नियम असा आहे की या ठिकाणी चोर सुद्धा चोरी करू शकत नाही. या ठिकाणी चोरानं चोरी करण्याचा जरी विचार केला तरी 50 फुटावर सुद्धा माणूस चोरी करून जाऊ शकत नाही. ही आम्हाला प्रचिती आहे. आज वर्षातून एकदा लांडगा सुद्धा वर्षातून एकदा येऊन मामाच्या कळपामध्ये मांसाहार करतो. माणसं तर लाभच सोडा, जंगलातील प्राणी आहेत ना, यांचा मुख्य प्राणी आहार मेंढी माऊली असते या लांडग्याचा. तर लांडग्याला सुद्धा बाळूमामा वर्षातून एकच वेळेस परवानगी दिली, बाबा तू वर्षातून एक वेळेस तुला काय खायचं ते खा, तुला कोणी अडवणार नाही. परंतु वर्ष झाल्यानंतर तो परत वर्षभर फिरकायचं नाही. मामाने लांडग्याला आज्ञा केलेली आहे. मग आपण तर माणसं आहेत. अशी बाळूमामाची चराचर सत्ता आहे. पंचमहाभूतावर मामाने सत्ता गाजून दाखवली. मेलेल्या माणसाला जिवंत केलं, मुक्याला वाचा दिली, अंधुराला दृष्टी दिली, निपुतेकला संतान दिली आणि आजही देत आहेत. म्हणून आज गावोगावी बाळूमामांचा जय जयकार होतो. गावोगावी भक्त मंडळी मामाला आरतीला येतात, जमतात, अन्नदान करतात. प्रत्येक गावात पालखी गावातील लोक एकत्रित येऊन ज्या ठिकाणी पंक्ती घालतात, कोणी कशाची गुलाबजामुनची, कोणी बुंदी भाताची, कोणी लापशे भाताची. हे दररोज अन्नदान हे कंटिन्यू चालू आहे, बंद नाही. त्यावेळेस गावातले जर एखाद्या वेळेस नाही घातलं गेली तर आमच्यापाशी स्टॉक असतो. आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं देवस्थानतर्फे पंक्ती घालत असतो. तुम्ही जे स्टॉक म्हणजे तुम्ही जे मटेरियल घेता ते असं तुम्ही स्वतः म्हणजे जे मंडळी आहेत सेवेकरी ते पैसे जमा करून घेता का? आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ज्या गावात पालखी जाते
ज्या माणसाची कॅपॅसिटी नाही बाबा पंगत घालायची बरोबर. त्या माणसं शिद्धेच्या स्वरूपात थोडं आणून या ठिकाणी देत असतात. कोणी गहू आणते, कोणी साखर आणते, कोणी लापशीला भरडा आणून देते, कोणी ते थोडं करता करता भरपूर जमा होते आमच्याजवळ. आणि पंक्ती रेग्युलरची रोजच्या पंक्ती चालू असल्यामुळे ते साठून राहते ना. मग ज्या दिवशी कोणाची पंगत नसली किंवा पहिल्या ज्या गावात पहिल्यांदा आपली पालखी गेली पहिल्या दिवशी आम्ही गावातल्या माणसाला पंगत करू देत नाही कधी. का की लोकांना एवढा मोठा लवाजमा पाहून लोक घाबरतात, एवढं आपल्याला झेपते का नाही झेपते अशी लोकांची भ्रम होतो ना. त्यावेळेस आम्ही पहिली पंगत आम्ही स्वतः घालत असतो. त्या कुठल्याही गावात जाऊ दे पहिली पंगत देवस्थानातर्फे घालायची जे आपल्याला जमा झालेल्या शिद्यातून. आणि नंतर मग गावातल्या लोकांना आपण समजून सांगायचं की बाबा एका माणसाने जास्त लोड न घेता 10 माणसाचा 20 माणसाचा ग्रुप करा, त्याच्यानुसार तुम्ही अन्नदान करा. त्या पद्धतीने भावी भक्त करतात. आणि कोणाला जर जात नाही झटण्यासाठी सुद्धा माणसं राहतात. आणि एकत्रित येऊन विशेषतः म्हणजे या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये 5000 जरी पब्लिक असली तर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये एवढ्या पब्लिकला वाढण्याचं काम या ठिकाणी तरुण मंडळी चोखपणे करतात. आणि 15 ते 20 मिनिटात सगळी पंगत 5000 माणसाची पंगत कुठून बाजूला होती. एवढं नियोजन आहे. आदमापूरला बाळूमामाचं मंदिर आहे. हम्म. तर म्हणजे लोक खूप ठिकाणाहून आदमापूरला जातात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं का भारतातनं का बाहेरनं सुद्धा लोक बाळूमामाला मानते ते. तर बाळूमामा नेमकं कुठं आहेत? आदमापूर मध्ये आहेत का ह्या फिरणाऱ्या मेंढरांमध्ये आहेत का असे खूप सारे तुम्ही पाला केलेले आहेत? पालखी मामाची खरी जर मामाचं दर्शन घ्यायचं, खरी जर मामाची प्रचिती घ्यायची तर तुम्हाला बकरीची सेवा करून द्यावं लागेल. कारण मामाने समाधी काळामध्ये मामाने अमरा साथ मामाच्या पेक्षा एक संजीवनी कांडी होती समाधी काळामध्ये. ती संजीवनी कांडी अशी होती की ज्या मामाने सगळं जग मिळालं एका पायावर उभं राहून. की एखादी संजीवनी कांडी मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करे एवढी पावर त्या कांडीमध्ये होती. मामाने एका पायावर उभं राहून सगळं जग मिळालं. तर त्या जगामध्ये एक सुद्धा ती कांडी सांभाळण्याच्या लायकीचा माणूस मामाला भेटला नाही. म्हणून मामाने ती संजीवनी कांडी मेंढरामध्ये सोडली आणि आपला अमराचा आत्मा समाधी घेताना मेंढरामध्ये सोडला. आणि मामाने सांगितलं मेंढराला आज्ञा केली इथून पुढे सगळ्या जगाचं कल्याण तुम्ही करायचं. आणि तेव्हापासून जिथं जी इथं प्रचिती येऊ शकते मेंढरामध्ये ती समाधी ठिकाणी बी येऊ शकत नाही. त्यामुळे इथं जास्त भावी भक्तांचा कल असतो. समाधी काय एक दिवस जायचं मामा, एक दिवस जायचं दर्शन घ्यायचं विषय संपला. पण मामाने काय सांगितलंय श्रमाच्या कष्टाच्या आणि कामाच्या रूपात केलेली सेवा ही भजन होती. तुम्हाला इथं रेग्युलर जे काम आहे हे काम कंटिन्यू तुम्ही इमानदारीने करत राहायचं. तुम्हाला कुठलं भजन करायची गरज नाही, कुठलं चिंतन करायची गरज नाही. तुम्हाला बाळूमामा बसल्या जागेवर पावणार. म्हणून या ठिकाणी खरी मामांची प्रचिती मेंढरामध्ये येते. तुम्ही आता म्हणजे किती वयापासून बाळूमामांचे हे सेवेकरी आहात? आणि जर तुम्ही आता घरून आलाय इथं सेवा करायला बाळूमामाची तर आता वर्षानुवर्ष तुम्ही सेवा करताय तर तुमच्या कुटुंबाच्या काळजीचं काय किंवा घरच्यांच्या काळजीचं काय? काहीच नाही. मला तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस सेवेला आलो त्यावेळेस मी काठी घेऊन चालत होतो. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मी आडवा पडलेला बिमार माणूस होतो. उठता येत नव्हतं, काठीच्या आधाराने थोडं चालायचो. आणि बाथरूमला जरी जायचं असलं तर दुसऱ्यांना धरून मला न्यायची गरज पडत होती. मग आम्हाला मी त्यावेळेस सेवेत आलो त्यावेळेस एवढंच मागितलं मला फक्त दुसऱ्यावर अवलंबून राहू देऊ नको. माझं स्वतःला करू दे. माझ्या कर्मात जे भोग आहे ते मी भोगणार. शेवटी कोणाला चुकलेलं नाही, ते कर्माचे भोग भोगावच लागतात. मला फक्त एवढं तयार कर, एवढं कर की माझं स्वतःला काम आंघोळ सवळ किंवा बाहेर जायचं असलं कुठं माझं मला स्वतःला जाता आलं पाहिजे एवढं मला टर्न हे कर, मी तुझी सेवा करतो. आणि मी मामाने माझ्या अपेक्षेपेक्षा मला जास्त दिलं. काठी सोडली सर्व काय आता मी टन वागर मारतो, हे करतो, बाकी सर्व बघतो. हे मामांच्या कृपेने झालंय. म्हणून आज या ठिकाणी मामांच्या सेवेत मी गेल्या 10-15 वर्षापासून रोज आहे. आणि या ठिकाणी घरचं तर काही प्रॉब्लेमच नाही, घरी कुठली आडी अडचण नाही, काय नाही, कशाचं काहीच नाही. एकदम धनांतर आहे मामांच्या आशीर्वादानं. त्यामुळे मामांचं पावलोपावली आपल्याला प्रचिती मिळते. त्यामुळे मामांना सोडून जावं असं वाटत नाही. आता घरी गेलं तरी 8 दिवसाच्या वरती करमत नाही मला. जी मामाची ओढ लागली एक वेळेस असं म्हणतात ना, तशी ओढ लागली मामा. तर बाळूमामाचे भक्त तर प्रत्येक जण म्हणतो मी बाळूमामाचा भक्त आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे, मी सेवा करतो, मी आदमापूरला जातो, मी मेंढ्यांचं पालन करेल. पण ऍक्च्युअल बाळूमामाच्या भक्तीचा म्हणजे खरा काय मार्ग आहे किंवा बाळूमामाचा संदेश काय आहे भक्ती मार्ग करण्याचा किंवा काय? मामाने सांगितलंय बाबा प्रामाणिकपणाने आपापलं काम करत राहा. जे जेवण किंवा जे आपल्याला जी काय म्हणतात ना त्याला, जे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते इमानदारीने करत राहा. कोणाला मन दुखू नका. प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहा. त्यामध्ये सेवा आहे. आणि मामांची सेवा विशेष करायची म्हटल्यानंतर तिथंच इमानदारी आणि प्रामाणिकपणे जेवढी तुम्ही कराल त्याच वेळेस मामांचा फायदा होणार. तुम्ही या इथे येऊन जर वाईट कर्म केले तर इथे किती दिवस राहून उपयोग होणार नाही. इथे बी जे धर्माचं कार्य आहे या ठिकाणी करताना प्रामाणिकपणेच करावं लागेल. त्यामुळे देवाचं इथं एक वेळेस भजन नाही केलं तरी चालेल, परंतु तुम्हाला ज्या वाट्याला काम दिले कारभार किंवा मेन मुख्य चालक असतात
त्यांनी तुम्हाला जे काम दिलं ते चोखपणे काम करायचं. तुमच्या पाठीमागची येण्यापिढा मामाला घालायला तयार आहे. पण चोखपणे तुम्हाला जे सांगितलं ते काम तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे. अगदी तुम्हाला सांगणारा माणूस आपल्या वयापेक्षा लहान जरी असला तरी ते समोरचं काम योग्य असलं ते तुम्हाला करावं लागेल. बरोबर. त्याप्रमाणे सेवा केली तर तुमचं या ठिकाणी काम होणार. आणि जो करील सेवा तो खाईल मेवा. माझा मेवा सर्व जगामध्ये फिरला पाहिजे म्हणून आज बाळूमामांचे आज या गावाला उद्या त्या गावाला प्रत्येक गावात 8-10 दिवस कधी 15 दिवस मामाची पालखी फिरते. गावोगावी जाऊन जगाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम मामांचं चालू आहे. राजकारणामुळे जे गावागावात फुटा पडल्या ते मामांच्या कृपेनं आम्हाला आता प्रचिती आली की ज्या गावात बाबा राजकारणामुळे फुटा पडल्यात, गणपतीचे वेगवेगळे हे झालेत किंवा सगळ्या गावात सप्ताह वेगवेगळे पडायला लागलेत. पण मामाची पालखी गेल्यानंतर मामांच्या कृपेचा असा आम्हाला बघायला मिळाला महिमा की मामांच्या कृपेने सगळी माणसं एकत्रित येऊन एक पंगत घालू लागली, एकत्रित येऊन सगळे वाढू लागले. एकत्रित येऊन जाताना मामाला अशा जल्लोषानं वाजत गाजत मामाची डीजे वरती मिरवणूक काढून पुढे वाटे लावा लागले. अशा पद्धतीने मामाने एकोप्याला आणण्याचं काम केलंय आणि आजही करत आहेत. त्यामुळे बाळूमामांचं आता तरुण पिढी जे मामाला जे देवाला सुद्धा मानत नव्हते आजकाल ते मामाच्या कृपेनं एकत्रित मामाचे भक्त बनलेत. आता मामाला पुणे किंवा इकडे नगर साईडनं जे ज्या गावामध्ये पालखी फिरल्या त्या गावात छोटे छोटे भाविकांनी मंदिर बांधलेत. आता आपण एखादी मेंढी मावली मरण पावली तर तिला फेकून देत नाही, तिथे समाधी देऊन तिला गड्ड्यामध्ये पुरून विधिवत समाधी द्यावं लागते. तर मग भावी भक्त बाळूमामाचा हाड समजून त्यावरती मंदिर बांधतात. अशी कितीतरी हजारो मंदिर मामाच्या पालखीच्या जिथं जिथं पालखी फिरली त्याप्रमाणे तिथे मंदिरं झालेत. आणि मामाच्या कृपेनं सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित भावी भक्त या ठिकाणी करतात. तरुण पिढी जास्त मामाच्या या ठिकाणी मामाच्याकडे कल वाढला तर तरुण पिढीचा थोडक्यात सांगायचं म्हणजे मामाचे भक्त बनलेत. आज आदमापूरची वारी करतात महिन्याच्या आमोशाला किंवा गावामध्ये नियोजन करणं अशा पद्धतीने चालू आहे. आता बाळूमामांचा जन्म म्हटलं तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर कर्नाटक राज्यामध्ये मामांचा जन्म आहे. 3 ऑक्टोबर 1892 सालामध्ये बाळूमामांनी गरीब धनगर कुटुंबाच्या पोटी जन्म घेतला. माया पारभावी मामांच्या वडिलांचं नाव, सत्यवा माता आईचं नाव. त्यांच्या पोटी मामाने 3 ऑक्टोबर 1892 साली जन्म घेतला. पण लहानपणी बाळूमामाने काय करायचे, येड्यावानी वागायचे. कोणाला कळू दिलं नाही. अक्कोळगाव अक्कोळ तालुका चिकोडी आणि जिल्हा बेळगाव जिल्ह्यामध्ये अक्कोळगावी मामाने जन्म घेतला. आणि लहानपणी मामांचं वागणं विचित्र होतं. कधी लहान लेकरात खेळायचं नाही, कधी एकांतात राहायचं, चिंतन करत बसायचं, विठ्ठल 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 नामस्मरण करायचं. मामा लहानपणी मामाच्या मुखातूनच पहिलं पांडुरंगाचं नाव आलं होतं, विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे नामस्मरण एकांतात करायचे. कधी लहान लेकरात खेळायचं नाही. आई वडिलांना चिंता वाटायची, बाबा आपलं लेकरू एवढं शांत का, बोलत का नाही, लहान लेकरात खेळत का नाही, चिंता वाटते ना आपल्या पोराला काही कशाला काय झालं का, काय विळा पिढा लागली का काय. मग आई वडील एखाद्या देवरीशाकडे जायचे, बाबा आपल्या बाळूला फरक पडला पाहिजे, चांगला वागला पाहिजे, शहाणा मुलासारखा वागला पाहिजे. मग देवरीशाकडे जायचे. तिथं बी काही उपचार झाला नाही. शेवटी मामाला वयाच्या 15व्या वर्षी चंदुलाल शेटजी म्हणून एक अक्कोळ गावात शेटजी होता. भरपूर जमीन जमला, त्याच्याकडे गायी होत्या. त्याच्या घरी चाकरीला मामाला ठेवलं. तिथं चाकरीला ठेवल्यानंतर मामाने तिथं सुद्धा एक चमत्कार केला. मामांच्या पावलानं याची कृपा झाली. चंदुलाल शेटच्या घरची गाय 8 दिवसापासून बिमार पडली होती, जमिनीवर झोपली होती, बिमार होती, मरणाच्या अवस्थेत होती. मामाने तिच्या अंगावर हात फिरवला आणि तिला चाराला घातलं. ती उठून उभी राहिली, चारा मामाच्या हातचा खाल्ला. त्यानंतर चंदुलाल शेटजीच्या आईला सुद्धा मामांचा दृष्टांत मिळाला. त्याला मामांनी एक थाळी दिली होती छिद्राची जेवायला. मामा त्यात काटू घालायचे, जेवण करायचे, काटून पुसून देवळी ठेवायची. तर एक दिवस चंदुलाल शेटजीची आई सहज गोठ्यामध्ये गेली आणि तिला मामा बघितलं की बरोबर अजून उठला कसा नाही. तर गोठ्यात गेली तर त्या मामाच्या चेहऱ्यावरती दिव्य प्रकाश पडला होता त्या थाळीच्या छिद्रातून. तिला वाटलं इथं लाईट नाही, काय नाही, कंदील नाही. पूर्वीच्या काळात एवढी लाईट नव्हती, पण कंदील नाही, काय नाही, जे प्रकाश काय याचा पडला. जवळ जाऊन पाहिजे थाळीच्या छिद्रातून थाळी उचलून हातामध्ये घेतली तर तिचं जे जैन बस्ती असते ना, बरोबर, ते जैन बस्तीत त्यांचा देवाचं मंदिराचं दर्शन झालं तिला. आणि तिने ती थाळीचं दर्शन घेतलं, देवघरात घेऊन ठेवली. त्यांची व्यापार धंद्यामध्ये नंतर वाढ झाली. अशा पद्धतीने मामाने ते दुसरा चमत्कार चंदुलाल शेटजीचा घडवला. पण मामाला ते आवडलं नाही. मामाने त्या थाळीचं निमित्त केलं. ते म्हणजे माझी थाळी मला परत द्या. ते म्हणजे मला देवाचं दर्शन झालंय, आम्हीच थाळी दिली होती, तुला दुसरी चांदीची आणून देते बाबा, हे मागू नको. बाळू म्हटलं, मामा म्हटले नको, ही मला नको, मला तीच पाहिजे. ती थाळी दिली नाही त्यांनी. मामाने तेवढं निमित्त केलं आणि त्यांची चाकरी सोडून दिली. आणि मामा नंतर आले, घरी आले. आई वडिलांना वाटलं एवढे दिवस बाळूला 2 वर्ष चंदुलाल आपल्या शेटजीच्या घरी चाकरी ठेवली तरी त्याच्यावर फरक पडला नाही.
आता याचं लग्न करून देऊ. मग बळजबरी लग्न करण्याचा प्रयत्न केला. मामाने सांगितलं माझं लग्न नका करू, मी देवाचा माणूस आहे, माझं लग्न होत या ठिकाणी, माझं लग्न सक्सेस होणार नाही, तुम्ही माझं लग्न करू नका. पण आई वडिलांना ऐकलं नाही. येडा बाळू खुळा बाळू सगळ्या गावाला टोपून नाव देऊन टाकलं होतं. बाळू येड्या वागतो, खुळ्या वागतो, खुळा बाळू म्हणायचे सगळी माणसं. पण या ठिकाणी मामाने त्यांचं ऐकलं नाही. मामा निघून गेले, घर सोडून निघून गेले. काही दिवस मामा महिनाभर घर सोडून राहिले. मामाला नंतर बघितलं, सापडून आणलं, त्याला मार दिला वडिलांनी, गाव चावडीमध्ये नेऊन मार दिला. मग बळजबरीने आईनं शपथ घालून मामाला या ठिकाणी लग्नाला तयार केलं. आणि त्या ठिकाणी मामाला लग्नाला तयार केलं. आणि लग्नाला पोरगी कोणती पाहिली, जी मामाची बहीण होती, मोठी बहीण, मोठ्या बहिणीचीच पोरगी मामाला करण्यात आली. ते कर्नाटक राज्यामध्ये पद्धती भाची सोबत लग्न लावायचे. मग तिच्या सोबत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पण मामाने सांगितलं दाजीला, दाजी माझं बळजबरी लग्न करू नका, जर बळजबरी लग्न करसाल तर भरमनपाट तुमचं मड जाईल. मामाला वाच सिद्धी होती, कोणाला माहितीच नाही. मनपाट तुमचं मड जाईल मामाने सांगितलं. आणि लगेच नंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी मनावर घेतलं नाही. येणं ऐकू कुठे याच्या बोलण्याकडे लक्ष ठेवता म्हणतात. आणि लगेच त्यांनी लग्न वगैरे बळजबरी पार पाडलं. मामाने सांगितल्याप्रमाणे लग्नाचा मांड उचलायच्या अगोदर दाजी मरण पावले. आणि मामाच्या पत्नीला वाटायचं बाळू मामाला शाप दिला, काळजी बोलले म्हणून माझ्या वडील देवा घरी गेले. त्यामुळे मग तिथं आणि मामाचं कधी पटलं नाही. ते सारखं मामाला टोचून बोलायचं. पण मामा होते संत, मामा सगळं ऐकून घ्यायचे. मग असे काही दिवस गेल्यानंतर मामाच्या चांदीला, कमरेला चांदीचा कडजोटा होता. ज्या मेंढी माऊलीची उत्पत्ती वारवळामधून झाली होती, ज्याच्यापाशी ती मेंढर होती, मामाने ते चांदीचा कडजोटा त्याला दिला. ती मेंढर ताब्यात घेतली आणि मेंढराचा सांभाळ सुरू केला. मामाने ठरवलं आता इथून पुढे पांढरंगाची मेंढर सांभाळायची आणि त्याचा वेल विस्तार करायचा आणि त्यांची सेवा करायची. अशा पद्धतीने मामाची भ्रमंती चालू झाली. नंतर मग मामा आज या गावला, उद्या ज्याप्रमाणे धनगर लोक वाडा आपला इथं कधी कार्याच्या हिसाबाने चालत येतात, त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळाला मामाने त्याप्रमाणे करायचे. मग बाकीचे धनगर लोक सुद्धा मामाच्या सोबत असायचे. मग अशा पद्धतीनं करता करता एखादी इडापिडा कोणाच्या अंगी असली, कोणाच्या भूतबाधा, कर्णिकवटा असलं कोणी पेशंट असला, ते मामाच्या जवळ मामाला नजर पडले की मामा काय करायचे, मामा जवळ भांडा असायचा, मामा भांड्याचं गोल रिंगण काढून त्यामध्ये बसवायचं आणि त्याच्या पाठीमागची इडापिडा काढवायची. मग तेव्हापासून मामाच्याकडे जे दुःखी रोगी माणसं ते येऊ लागले मामाला विचारण्यासाठी. लोकांना वाटलं मामा लोकांच्या अंगात भूत काढतात, आपली बी इडापिडा दूर करतील. असं करता 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 मामाची प्रसिद्धी वाढू लागली. आणि प्रत्येक या ठिकाणी आजारावाले माणसं, कोणाला मुलगा होत नसेल, कोणाला कशाची अडचण असेल, कोणाला कशाची अडचण, सगळे मामाच्याकडे उपाय विचारायला येत होते. मग बघता बघता मामाची प्रसिद्धी झाल्यानंतर मामा प्रत्येकाला वेगवेगळा इलाज सांगायचे. मामा म्हणायचे माझी पांडुरंगाची बकरी आहे, जो कोणी म्हणे भावीची सेवा करेल त्याच्या पाठीमागची इडापिडा दूर होईल, मामा सांगायचे. मामा आणि भक्त म्हणजे आनंदाने मामा सांगतील त्याप्रमाणे ती सेवा करायची आणि खरोखर त्यांची पिडा दूर होत होती. अशा पद्धतीनं करता 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 मामा मग पुढे चालून मामाला या ठिकाणी आकाशवाणी झाली की भाऊ तू एक गुरु करून घे. या जग दुनियेमध्ये माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याला गुरु करावा लागतो. जोपर्यंत तुझं गुरु करणार नाही तोपर्यंत तुझ्या तपश्चर्याला फळ भेटणार नाही. मग मामाला गुरुचा ध्यास लागला. पण बरोबर गुरु केला पाहिजे. पण गुरु कोण करणार, मी आता अडाणी धनगर, कधी या डोंगरात तर कधी त्या डोंगरात, कुठे हुडकू गुरु. म्हणून मामाने मनाशी एक संकल्प केला की आतापर्यंत तुम्ही लोकांच्या अंगातली भूत पिशाच करणी बाधा असली तर फुकट गाडी कोणाकडून 1 रुपया घेतला नाही. मग मामाने तेव्हापासून मनाशी संकल्प केला आता इथून पुढे ज्याच्या अंगातली पिढा काढली त्याच्याकडून 1.25 रुपयाची दक्षिणा घ्यायची आणि नंतर ती जमा करायची. जो कोणी साधू पुरुष मला ही या ठिकाणी जमा झालेली दक्षिणा न मोजता मागल, बरोबर ती दक्षिणा बरोबर निघल, त्याला मी गुरु करीन, असं मामाने संकल्प केला. आणि पुढे 5-6 महिने झाल्यानंतर मामाच्या पैसे भरपूर पैसे जमा झाले, 120 रुपये जमा झाले. आणि मामाने ते 120 रुपये कोणाजवळ दिले, जे जवळचा सेवेकरी असायचा मामाच्या सोबत असणारा मरग्या नावाचा गडी होता, त्याच्या पागोट्यामध्ये बांधून ठेवायचे होते. मामा त्याला म्हणायचे अरे हे भूटाटाकीचे पैसे आहेत, हे खर्चू नको, हे तुझ्या ह्याच्याजवळ जपून ठेव, हे माझ्या गुरुचे पैसे आहेत त्यामुळे जपून ठेव. तो म्हणायचा मामा हो ठीक आहे, पागोट्यामध्ये बांधून ठेवायचा. आणि 5-6 महिने झाल्यानंतर शेणगावच्या रानामध्ये मामा तिकडं शेणगाव आहे, शेणगावच्या रानामध्ये मेंढराचा कळप चारत होते. चारत असताना जवळ एक दत्त मंदिर होतं आणि त्या दत्त मंदिरापुढे बासरीचा मंजूर स्वर ऐकू आला. आणि मामाने सेवेकऱ्यांना सांगितलं बाबांनो तुम्ही इथून पुढे मेंढर सांभाळा, मी 2 मिनिटात त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो. मामा मंदिराच्या दिशेने गेले तर त्या मंदिराच्या पायऱ्यावरती मुळे महाराज म्हणून एक बाळूमामाचे गुरु, ते मुळे महाराज त्या ठिकाणी बासरी वाजवत बसले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मामा मंदिरामध्ये जाऊ लागले आणि त्या ठिकाणी जाता जाता मुळे महाराजांनी बासरी आडवी मारली, अशी आडवी केली. कुठे निघालास बाळू, माझे पैसे मला दे आणि नंतर जा. मामा म्हणायला लागले या ठिकाणी मी हे माझ्या ओळखीचे नाही काय नाही,
आम्हाला पैसे मागतात, नक्कीच आपला गुरु असला पाहिजे. मग मामाने विचारलं माझ्यापाशी किती पैसे आहेत तेवढे मला अगोदर सांगा, मी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देतो. मुळे महाराजांनी सांगितले लोकांच्या अंगातली भूत काढून तुला 120 रुपये माझ्यासाठी जमा करून ठेवलेत आणि ते मला दे. त्यावेळेस मामाने ओळखलं हे आपले गुरु. मामाने पायावर लोटांगण घातलं, दर्शन घेतलं आणि तिथून पुढे त्या ठिकाणी मामाला गुरु मिळाला. मामाने सांगितलं महाराज, मामाने परिचय घेतला, गारगोटीचे होते त्यांनी. महाराज तुमच्या गारगोटीच्या मठावर आणून मी पैसे पोच करतो, माझ्या गड्यापाशी देतो आणि तुमचे पैसे 120 रुपये देतो. परंतु हे माझे पैसे भूताटकीचे आहेत, ते तुम्हाला सुद्धा पचणार नाही. त्याचं काय करायचं, तुम्ही पंढरपूरला वारीला गेल्यानंतर त्याचे आंधळे पांगळे असतात का, त्यांना ते वाटून टाका. मग महाराजांनी म्हटलं ठीक आहे, मी आंधळ्या पांगळ्याला ते पैसे वाटून टाकतो. त्यानंतर त्या ठिकाणी मरग्या गड्याला सांगितलं मामाने तळावर आल्यावर मला माझा गुरु भेटला, तू एक काम कर, गारगोटीला जा, गारगोटीच्या महादेवाच्या मंदिरात मुळे महाराज राहतात, तिथं ते 120 रुपये पोच करून ये. मुळे महाराज त्या ठिकाणी राहत होते. मग मरग्या गडी गेला मामांचे पैसे घेऊन आणि ते मुळे महाराजांच्या ताब्यात दिले की आमच्या बाळूमामाने पैसे दिले, ते तुम्हाला घ्या. मुळे महाराजांनी ते पैसे घेतले आणि त्यातले 6 आणे काढून परत त्या मरग्याच्या डोक्यावर मरग्याजवळ दिले. माझा आशीर्वाद म्हणून बाळूला 6 आणे परत दे. मग मरग्याने काय केलं, मरग्याने केलं ते पैसे घेतले, पागोट्यात बांधले. तो काय मामांच्याकडे गेला नाही, तो डायरेक्ट घरी गेला, त्याच्या घरी निघून गेला आणि त्याने ते सगळे पैसे स्वतःसाठी खर्च करून टाकले. स्वतःसाठी खर्च केल्यानंतर त्या पैशाचा आता देवाला दिला, मामाला आशीर्वाद दिला होता ना गुरुनं, ते त्याने खर्च केल्यानंतर त्याला त्याची प्रायचित्त त्याला बघायला मिळालं. त्याच्या डोक्यावर जिथे पैसे ठेवले होते बरोबर तिथे एक फोड आला आणि तो बघता बघता वाढू लागला. कुठला डॉक्टर बरा करेना, कुठला वैद्य बरा करेना, सगळे उपचार करून बघितले, कोणीच बरा करेना. शेवटी कटाळू मामाकडे आला. मामा मला इथे एवढा मोठा फोड झालाय, कशाला झाला, काय झाला, बरा होईना, काहीतरी करा. मामा म्हटले अरे कशाला बरा झाला, कशाला फोड झाला, बघ जरा आठवून बघ, तिथं काहीतरी ठेवलं असतील. मामाने सांगायला सुरुवात केली होती, म्हणलं काय नाही ठेवलं मामा. परत मामा म्हणजे अजून आठव, मला द्यायची वस्तू असेल काहीतरी. त्यावेळेस तो त्याला आठवलं तर त्याला तिथं पैसे ठेवले होते 6 आणे, मग त्यांचे मामाला दिलेले होते. मामा त्याला आठवलं, त्यांनी मामाचे पाय धरले, मामा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. त्याने तोंडामध्ये मारून घेतलं आणि तो म्हटला मामा म्हटले माझ्या गुरुचा आशीर्वाद तुम्हाला दिला नाही आणि तुला आता तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागलं, मी तुला आता काहीच करू शकणार नाही, बंदा कुठल्या प्रकारे देऊ शकणार नाही. आणि त्याने ते मामाने त्याला हाकलून दिलं आणि त्याला ते 6 आणे घेतल्यामुळं त्याला तेवढी प्रचिती आली, त्याचा अंतकाळ झाला. काही महिन्यातच तो देवा घरी गेला. अशा पद्धतीने देवाचे 6 आणे सुद्धा पचत नाहीत कोणाला, फुकटच्या घेतलेला कोणाला पचत नाही म्हणायचं. तर ते मध्ये आता 2025 जसं सुरू झालं साल, तसं विमान ऍक्सिडेंट झाला, लोक चंगराचंगरीत मरायला लागले किंवा बऱ्याच कारणांनी खूप मोठे घटना घडल्या ह्या काळात. तर मग कोणाच्या स्टेटसला असायचं हे बाळमामांची भानुक होती, ते बाळमामा बोललेले होते. तर बाळमामांची भानुक म्हणजे काय आणि ते बाकणूक म्हणजे भविष्यवाणी बाकणूक. तर ते मामाने समाधी काळामध्ये सांगितलं होतं बाबा या कलियुगामध्ये पुढे असा काळ येईल, जगाची उलटापालट होईल, जगाची उलटापालट होईल. घरातून गेलेला मनुष्य परत घरात येण्याची आशा धरू नका. कलियुगामध्ये ठेच लागली तरी मरण माणसाला येऊ शकते. त्यामुळे इथं नित्य धर्मानं वागा, नित्य धर्मानं वागला त्याच कल्याण होईल, जो प्रामाणिकपणे वागेल त्याच कल्याण होईल. शेवटी देव बघायला आहे. या ठिकाणी या पृथ्वीचा करार संपत आलाय. मामाने सांगितलं पृथ्वीचा करार संपत आलाय. या ठिकाणी रात्री कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या डोळ्यातून रात्री 12च्या वेळेला पाणी पडते, या पृथ्वीचा करार संपत आल्यामुळं. त्यामुळे इथं पाप एवढं वाढतील इथून पुढं की या ठिकाणी पुण्यवान माणसं या ठिकाणी तुम्हाला लवकर घालणार नाही. 12 अशी वेळ येईल की 12 कोसावर एक दिवा पेटल, जगाची उलटापालट होईल. बरेच मामाने भाकणुकीमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी 12 वर्षाची मुलगी आई होईल, 9 वर्षाची मुलगी भरतार मागेल, काही बरेच 300 शब्दामध्ये मामाची जगाची भाकणूक केलेली आहे. मग ती प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठल्याही राजकारणाच्या बाबतीत मामाने सांगितलं होतं 2011 अगोदर मामाने 6-7 सालीच सांगितले दिल्लीच्या गादीवर कमळ वेगळं 11च्या पुढं. तर त्याप्रमाणे घडलं. ते प्रचिती जशी आता कोरोनाचं मामाने अगोदर सांगितलं होतं ते कलियुगामध्ये सगळे देव इंद्राच्या वेळा जाऊन शिरतील, तोंडाला मुसके बांधतील माणसं, तोंडाला मुसके म्हणजे माणसं आलेच उंदराच्या बिळात देव जाऊन बसतील, म्हणजे घरात म्हणजे बंद होतील आणि एकट्या रानोमाळ बाळूमामाची घंटा वाजल. त्याप्रमाणे मामांची परिस्थिती भक्तांना आले. सगळ्या अख्ख्या मेन मोठे मोठे मंदिर आहेत त्यांचे सुद्धा दरवाजे बंद झाले, सगळ्याचे सगळी पूजाविधी बंद झाली. पण मामांचं अखंड बंद चालू होते. मगाशी सांगितलं मी. अशा पद्धतीने बाळूमामांची भाकणूक सांगितली ती सत्यात उतरते आणि अशी परिस्थिती आता भक्तांना येते. आणि त्या
दरवर्षी मामाची त्या ठिकाणी आदमापुरामध्ये भाकणूक आता होत असतील. डोणे महाराज असतात, त्यांना बाळूमामाने अधिकार दिला फक्त. त्यांनी सुद्धा एकच दिवस तेवढेच दिवस आदमापुरात येऊन भाकणूक करायची, नंतर वर्षभर तोंड दाखवायचं नाही. म्हणजे ते लिहून ठेवलेलं आहे का बाबा? लिहून नाही ठेवलंय. त्या दिवशी तो जे सांगेल ते देवाच्या तोंडचे वाक्य राहतील. त्याच्या व्यतिरिक्त सांगेल त्याच्या पोटासाठी सांगेल. पण त्या दिवशी जेव्हा त्याला मामाने जो दिवस ठरवून दिलेला आहे, त्या दिवशी त्यानं जे सांगितलं ते सगळं सत्य होणार, सत्य होणार, सत्य होणार. आदमापूर मध्ये होतं. हा, ते देवळामध्ये पार पडतात. आणि बाकीचे जे लांब लांबचे पालखी आहेत ते ज्यांचा त्यांचा कार्यक्रम ते तिथे तळावरच पार पडतात. फक्त एक वेळ 2-4 दिवस मामांची एक पालखी किंवा एक कळप तिथं जातो आणि आदमापूरला बाकीचे जाऊ शकत नाहीत. का तर एवढी मोठी सगळे मेंढर एका जागेवर नेऊन चारायचे, कुठं चारण्याचा प्रश्न आहे ना. त्यामुळे या पालख्या अशा कितीही वाढल्या तरी आदमापूरला एकच जाऊ शकते. आणि तिथे एक मुळात जागा कमी, चारण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळं हे मेंढर नाही जाणार कुठे. पण मामाचे जे शेवेकरी बंधू आहेत ते मात्र वर्षातून एकदा आदमापूरच्या दर्शन घेऊन, मामांच्या समाधीचं दर्शन घेऊन आणतात. तर हे बाळमामाच्या जे मेंढराचं आता हे जे चालू आहे ते आम्ही खूप लहान लहान असल्यापासून ऐकत आहे, किंवा आम्ही पण स्वतः त्याला जायचो आसपासच्या गावात आले तर त्याच्यामध्ये असं एक सांगण्यात आलं होतं की मांसाहार करून कोणी सुद्धा त्याच्या जवळ जाऊ शकत नाही, किंवा जर प्रयत्न केला तर ते सापाच्या स्वरूपात येऊन त्या व्यक्तीला अडवणूक होते. असं कुठं म्हणजे हे आता समजा कुठल्या व्यक्तीनं मांसाहार केला तर ते पालावरती जाऊन बाळमामाचं दर्शन घेऊ शकत नाही, किंवा ते असं काय नाही. आता या कलियुगामध्ये माणसं कशा प्रकारे कोणत्या बुद्धीने येतील हे गॅरंटी सांगता येत नाही. आपण सांगताना मस्त नियम सांगतो, बाबा मांसाहार करून इथं येऊ नका, मद्यपान करून घेऊन येऊ नका. पण ते न हे करता त्यांच्या मनानं जर आले तर मग त्यांची प्रचिती त्यांना ते पायाचे पुढे काही ना काही दंड देतो. त्यांना तशी मामाची प्रचिती त्याच्या पाठीमध्ये पिढायला होईल किंवा काय होईल ते ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव असतो. पण आम्ही या ठिकाणी विनंती करतो, बाबा येताना या ठिकाणी निर्मळ मनाने या. एवढं निर्मळ मनाने जाऊ एवढं तुमचं काम होईल. आणि तुम्ही जर इथं नियमाचं पालन केलं नाही, काही नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला बाळमामा पाहू शकणार नाही. अशा माणसाने असं नाही समजा की मी एवढे दिवस मामाची सेवा केली, माझं काम झालं नाही. अशा माणसाची मामानं सांगितलं मला गरज नाही. जे नीतिमत्तेनं काम कराल, नीतिमत्तेने सेवा कराल, त्याच काम इथं होईल. आणि जे तुम्ही मनामध्ये व्यभिचार म्हणून असाल किंवा या ठिकाणी मद्यपान करून असाल, मांसाहार खाऊन असाल आणि मामाची आम्ही रोज सेवा करतो, त्यामध्ये देवाची टंबना होते ना. त्यामुळे मग त्याला असल्या माणसाला देव पावल कसा, तसल्या माणसाला किती दिवस राहिलं तरी प्रचिती येऊ शकणार नाही. सरळ नियम आहे. पहिलं जसं मालिका बाळूमामांची प्रसिद्ध झाली आता, तसं त्याच्यात दाखवलं की काय लोकांनी त्रास दिला बाळूमामाला जेव्हा मेंढ्या घेऊन चारायला जायचे, तेव्हा खूप लोकांनी त्यांना हाकलून दिलं किंवा काय मेंढ्या पळवल्या लोकांनी. तर असं आता म्हणजे आता तर खूप बाळूमामांच्या हे चालू आहे, प्रचिती चालू आहे, लोकांना साक्षात्कार होत आहे. तर लोक हे करत आहे म्हणजे त्यांच्या मनापासून सेवा करत आहे. पण कधी तुम्ही असं ह्याच्या अगोदरच्या काळात समजा एक 10 वर्षाखालचा काळ तेव्हा फिरताना असं कोणाकडून त्रास किंवा काय नाही. आता सगळेच माणसं देवाला मानतात असं नाही. एक तर मुळात मामाची मालिका चालू झाल्यापासून बाळूमामाला डोक्यावर घेतलं लोकांनी. नाहीतर अगोदर प्रत्येक गावामध्ये कोणाच्याही शेतात मेंढर जाऊ द्या, शेतकरी 4 शिव्या देणारच. किंवा एखाद्या मामाचा भक्त जरी असला त्याच्या शेतामध्ये सारख्या डबल गेला तर त्याला बी वाईट वाटणार, बाबा आपलं सगळंच हे केल्यानंतर कसं जमत. त्याच्या 4 आता इथं सेवा करायची म्हटल्यानंतर हातात काकणं घालून करायला लागते. तुम्ही किती पैलवान घरचे असाल ते चालणार नाही. इथं सेवा केल्यानंतर 4 माणसाच्या शिव्या खावाच लागतील. त्याचवेळी तुमच्या पाठीमागे येणार. आता मामांची कृपा करण्याची पद्धत कशी आहे, मामा कोणाला करण्याचा प्रसाद खावा द्यायचे, तुझं काम होईल म्हणायचे. कोणाला म्हणायचे माझ्या तळावरचे चहा पिल्यानंतर तुझं काम होईल. कोणाला मामा बिडी प्यायला द्यायचे, ही बिडी ओढ माझ्या जवळची, तुझं काम होईल. कोणाला आल्या शिव्या द्यायची, आल्या ज्याच्या पाठीमागे जास्त पिढा असली त्याला बाळ मोठारी शिव्या द्यायची. आणि ज्यानं मामाच्या शिव्या खाल्ल्या त्याचं काम व्हायचं, ज्याला नाही खाल्ल्या त्याने जे निघून गेला मामावर उलट सुलट बोलून त्याचं काम कधीच होत नव्हतं. कारण मामा म्हणायचे माझी शिवी म्हणजे आशीर्वादाची ओळी आहे. तुमच्या पाठीमागे जी इडापिडा आहे त्या इडापिडाला मी शिवी देतो, तुम्हाला देत नाही. मग ते इडापिडा शिवी दिल्यानंतर दूर पाहायची. आणि म्हणून मामाच्या दरबारामध्ये 4 शिव्या शेतकऱ्यांना आता कोणाच्या बांधावर गेला, सगळे माणसं काय देवाला मानत नाही. एक तर मेंढर सोबत असल्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही की यांचेच मेंढर असतील. लोकांचा काय भ्रम होतो की यांचेच मेंढर असतील, यांनी वाटून हे केलं असेल. पण जोपर्यंत इथे येऊन तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत मामाची प्रचिती येणार नाही, मामाच्या मेंढराचा अनुभव येणार नाही. त्यामुळे मामाच्या या मेंढरासाठी तुम्हाला शिव्या खायची गरज पडेल, शिव्या खा. 2 रट्टे खायची गरज पडेल, रट्टे खा. पण तुम्ही माझ्या बकऱ्याचे सांभाळ करा, जीवा लेकरासारखं त्याच्यावरती प्रेम करा. ज्यावेळेस तुम्ही एवढे सगळे शिव्या गिव्या खाऊन माझ्या या मेंढरासाठी तुम्ही कष्ट घ्याल
त्यावेळेस तुमच्या अर्ध्या रात्री मला कुठून हाक मारा, तुमच्या टाचाखाली उभा आहे मी. ज्यावेळेस तुम्ही त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, या स्टेप मधून जावं लागेल, बरोबर आहे का नाही. बाळमामाचा सेवेकरी होण्याचा सोपा मार्ग किंवा भक्तीचा सोपा मार्ग काय आहे? काय सांगू त्याच्यामध्ये? मामाचा सेवेकरी व्हायला काहीच लागत नाही. ज्याच्या पाठीमागे पिढा आहे ती ऑटोमॅटिक येतोच. परंतु एखादा चांगला माणूस असेल त्यांनी आमचं एकच म्हणणं असते की बाबा अगोदर प्रचिती घ्या, त्यावेळेस त्याला देव म्हणा. जोपर्यंत तुम्हाला पावत नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला दगड समजा. ज्यावेळेस तुम्हाला प्रचिती आली, या दर्शनाला या दर्शन, त्याच्यावरती काहीतरी काम सोपा. ते कल्पतरूचं झाड आहे. तुम्ही जे मागा ते देण्याचं सामर्थ्य बाळमामामध्ये. कारण त्या मामा असताना, हयात असताना त्या कोल्हापूर भागामध्ये जे सिद्ध महात्मे होते, ते सिद्ध महात्मे काय म्हणायचे की बाबांनो, आम्ही फक्त झाडाच्या फांद्या आहेत, आम्ही फक्त झाडाच्या फांद्या आहेत. तुम्हाला जर या ठिकाणी आमच्याकडून जे काम शक्य होणार नाही ते काम बाळमामा करत आहेत. बाळमामा म्हणजे झाडाचं खोड आहे. जे आमच्याकडून काम होणार नाही ते त्याच्याकडे जावा, मामाकडे जा असं म्हणायचे. ते सिद्ध पुरुषांना रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले महात्मे. आणि ते गगनगाव बावड्याचे गगनगिरी महाराज आहेत, त्यांचं मामांच्या बद्दल एकच मत होतं. त्यांचे जे शिष्य मंडळी होते, ते शिष्य मंडळी काय करायचे, आत्मपूल आल्यानंतर मामाच्या समाधीच्या पुढे असे मामाच्या मूर्तीकडे पाहत बसायचे. डोळ्यातून अश्रू यायचे त्यांच्या मामाच्या मूर्तीकडे पाहून. मग एक दिवस संस्थांच्या माणसाने विचारलं, बाबा तुम्ही कुठले, काय विचारपूस केली. इथं येता रोज असं महिन्यातून एकदा येता, डोळ्यातून तुमचे अश्रू येतात, मामाकडे पाहत बसता, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. तेव्हा त्यांनी सांगितलं, आमचे महाराजांनी आम्हाला सांगितलं की कधी कोल्हापूर भागात, गारगोटी भागात गेला तर बाळमामाचं दर्शन, समाधीचं दर्शन घेऊन आल्याशिवाय कोणी येऊ नका. का? कारण आम्ही ते असं सांगितलं आमच्या महाराजांनी, म्हणून आम्ही दर्शनाला येतो. आणि तर मामाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतात. आणि नंतर मग आदमापूरची माणसं मंडळी, विश्वस्त मंडळी तिथे जाऊन त्या महाराजाला भेटले आणि त्यांना विचारलं, आदमापूरचे बाळमामा धनगर म्हणजे कोण? त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, बस साक्षात परमेश्वर. दुसरं वाक्यच नाही, साक्षात परमेश्वर. बस यावरून मामांची काय महिमा आहे, काय माहिती आहे. काही साधू संत म्हणतात आम्ही झाडाच्या फांद्या आहे, आमचा बुडखा बाळमामा आहे. गगनबावड्याचे गगनगिरी महाराज म्हणतात बाळमामा साक्षात परमेश्वर आहे. पंढरीचा पांडुरंग मामाचं पूजेच्या रूपात येऊन मामाच्या पायावरती लोटांगण घालतोय. काय घालत असेल? पंढरीचा पांडुरंग आणि मामाचं नातं काय असेल? मामा महादेवाचा अवतार, शंभू महादेवाचा अवतार, मामा पांडुरंग विष्णू एकमेकाला आराध्य दैवत मानतात. त्यामुळे ते एकमेकाचं दर्शन घेतात, एकमेकाला आलिंगन देतात. मामा पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंग मामांच्यासाठी, मामाच्या सोबत असणाऱ्या सेवकांसाठी स्पेशल दरवाजा बंद करतो, न कोणाला हात लावता. त्यांचं मामा त्याला बसल्या जागेवर दर्शन घडवतात. तिरुपती बालाजीचं दर्शन मामा बसल्या जागेवर घडवतात. आणि मग अजून यावरून काय समजते आपल्याला की बाळमामाची चराचरावर सत्ता आहे. आणि मामांनी ज्या भक्तांची ज्याप्रमाणे सेवा, ज्याप्रमाणे त्याची पुण्य, ज्याच्यात पदरी जेवढे पुण्य आहे त्या पुण्यानुसार बाळमामाने त्याप्रमाणे प्रचिती दिलेली. पण आता तिरुपती बालाजीच्या रूपात एका धोळाप्पा पुजारी नावाचा भक्त होता मामाचा, कर्नाटकामधला. तो तिरुपती बालाजीचा भक्त होता. पण मामाची पालखी गेली की 4 महिने अशी सोय करायचा मामाची की बस ज्ञानराची मामाची. आणि त्याचे मित्रमंडळी आज तिरुपतीला जाणार होते आणि तो वारी करणार असल्यामुळे तो जाणार होता. पण मामाला विचारलं, मामा जाऊ का? मामा म्हटलं नाही जाईल. मामांच्या एका शब्दावर तिथं थांबला. नंतर पण मनातून त्याला खंत वाटू लागली, आपण गेलो नाही, दरवर्षी जातो, यावर्षी गेलो नाही. मामाने म्हटलं, चल. मामाने, अरे बाबा काय झालं? काय नाही मामा, दरवर्षी जायचो पण आता तुम्ही असल्यामुळे मला काही जाणं घडलं नाही. मामा म्हणे, तुला तिरुपती बालाजी दर्शन घ्यायचं का? डोळे मीठ. मामाने डोळे मिटायला लावले आणि उघडायला लावले. मामा प्रत्यक्ष तिरुपती बालाजीचं मामाने रूप घेतलं आणि त्याने दर्शन घेतलं. आणि परत मामांनी स्वतःच रूप घेतलं तर मामाच्या चरणावर पाय बसल्या जागेवर देवाचं दर्शन. म्हणजे एवढी जर दर्शन मामा बसल्या जागेवर घडवत असेल, यावरून काय निष्कर्ष निघतो की मामा साक्षात परमेश्वराचाच अवतार आहे. अशा पद्धतीनं ज्याची जशी भक्ती त्याप्रमाणे देवाची प्रचिती मिळते, आजही मिळते. बाळमामाचा जन्म आता तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणचा होता आणि कोल्हापूरला आदमापूरमध्ये बाळमामांची समाधी होण्याचं कारण काय? कारण त्याचे किती काही असू शकतात, परंतु संतांची पावनभूमी म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध आहे, बरोबर आहे का नाही? त्यामुळे मामाला तो भाग आवडला असेल आणि मामाने जागा अगोदर निश्चित करून ठेवली होती. आदमापूरचे भोसले सरकार म्हणून आहेत, त्यांना बाळमामाने मुलगा दिला अगोदर, मुलाच्या बदल्यात जमीन घेतली. मामाने तो भोसले सरकार मामाच्याकडे सुरुवातीला आला, त्या मामाला मानत नव्हता सुरुवातीला. त्याला मामाची परिस्थिती कशा प्रकारे आली, तो शिकारी होता. त्याने बंदूक घेऊन जायचं, दररोज डोंगरात शिकार करायची, काहीतरी घेऊन यायचं आणि त्याचा मांस शिजून खायचं. एकदा मामाच्या पुढून जाताना मामांनी विचारलं, अरे बाबा सरकार कुठे निघला?
त्याने सांगितलं शिकारीला चाललोय. मामा म्हटले बरं बरं जा बाबा. आला गेला, त्याला 2 चित्तर पक्षी घालून 2 चित्तर पक्षी आणले मारून पिशवीत घालून. मामाने विचारलं जाताना, घरी जाताना विचारलं अरे बाबा काय सापडले का नाही? तो म्हटला चित्तर पक्षी सापडले. मामा म्हटले कसले हातात मला दाखव जरा. त्यांनी मेलेले पक्षी मामाच्या हातात दिले. मामाने असा हात केला, असं फेकून दिले, वरच्या वरून गेले. त्याला वाटलं बाळूमामा कसा चमत्कार बघितला ना त्याला. त्याला वाटलं बाळूमामा कोणीतरी साधू पुरुष आहे. मग मामाला दर्शन घेतलं. मामा माझ्या घरी अशी अशी पीड आहे, माझा मुलगा आजारी, बरा होईल का नाही? मामाने चुटके वाजवली आणि तोंडातली बिडी काढली आणि ही वेळ म्हणली. आणि मामाने बिडी दिली आणि त्याने ओढली. त्याला ठसका लागला. मामा म्हणे तुझं काम होत नाही, तुझं काम होत नाही, तू घरी पळ. तुझा मुलगा गेला देवा घरी. मामा तू घरी गेला, त्याचा मुलगा देवा घरी गेला, तो मुलगा वारला. दुसरा मुलगा व्हासाठी मामाच्या पैसे सारखा यायचा. मामा म्हणायचे बघू पुन्हा असं म्हणायचे. नंतर एक दिवस मामा म्हटले मामाने त्याची सत्वपरीक्षा घ्यायची ठरवली ना. मामा म्हटले मी हाक मारेल तर मला घरला नेशील का? मामा म्हटले हो नेईन. तो म्हटला. मग मामा एक दिवस काय केलं, मामाने काही दिवसांनी मामा आले अचानकपणे, पहाटे आले. त्याच्या दरवाजासमोर दरवाजा बाजूला हाक मारली, अरे शंकरराव कुठेच? शंकरराव 2-3 हाक मारले. तो घरामध्ये बाथरूम मध्ये आंघोळ करत होता, साबण बिवण लावून आंघोळ करत होता. आणि ती हाक ऐकली त्यानं लगेच हाय तशा कंडिशन मध्ये बाहेर मामाकडे पळत आला. मामाचा हात धरला, मामाला घरात आणलं आणि मामाने त्याचा भक्तिभाव ओळखला, त्याचं प्रेम ओळखलं. मामा प्रसन्न झाले त्यावर. मामा म्हटले इथून पुढे 1 वर्षात तुला जर नाही मुलगा झाला तर बाळू धनगर जगात नाव सांगणार नाही. त्याला रोड साक्षीला आहे, झाड साक्षीला आहे, मामाने सांगितलं. आणि खरोखर 12 महिन्यात त्याला मुलगा झाला आणि मामांचा तो भक्त बनला. मग पुढे एक दिवस मुलगा व्हायचा झाल्यानंतर मामाने सांगितलं ही जमीन कोणाची, डोंगर कोणाचा आहे? तो म्हटला माझाच आहे. मामा म्हटले मला दे. मामा म्हटले हे सगळं, तो म्हटला मामा हे सगळे डोंगर तुम्हालाच घेऊन टाका. त्यावेळेस त्यांनी ती जागा मामाने निश्चित केली, जिथं या समाधी मंदिर आहे आदमापूर. तिथं मामाने निश्चित केली आणि मामाच्या नावावर त्यांनी ती करून दिली. अशा पद्धतीने मामाने ती अगोदर जागा पाहून ठेवली होती. संत मंडळी आता त्यांच्या इच्छेनं जिथं घ्यायची समाधी तिथंच घेणार की. मेन कारण म्हणजे सर्वांचं मत असं आहे की संतांची पावनभूमी आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि मामाने जागा निश्चित केली होती. आणि मामांनी सांगितलं होतं या ठिकाणी माझी समाधी इथंच झाली पाहिजे. त्या अगोदर मामाने सांगून ठेवलं. तिथं मामाने समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणी मामांचं हे मंदिर बांधण्यात आलं. आदमापूर मध्ये जिथं मंदिर बांधलेलं आहे तिथे एक ते खांब लावलेला आहे. तिथं सांगितलं जातं की इथं येऊन या खांबाला टच केला किंवा तिथं आणून दर्शन दिलं तर ज्या लोकांना भूत आहे किंवा ते जे यांना वेड लागल्यासारखं असं तर ते लोक बरे होतात. तर त्याच्या मागचे काय संकल्प? ते आदमापुरामध्ये काम नाही. आदमापूर पासून 18 किलोमीटर अंतरावरती मेतके म्हणून गाव आहे. ज्यावेळेस बाळूमामाने आपल्या मेंढरात घेऊन सुरुवातीला मेतके गावात गेले, त्या गावातल्या लोकांना बाळूमामाची प्रचिती आली. मेतके गावामध्ये बाळा पाटील म्हणून शेतकरी होता, मोठा सावकार होता. त्याच्या बांधावरती बाबीची झाडं होते, रानात थोडं गवत होतं. मामाने ती बाबी वेणल्या आणि तिथं वेणल्या म्हणजे तोडल्या, मेंढरा चाराला तोडल्या आणि मामा तिथं बिडी ओढत बसले बाबी खाली. तो सावकार असा होता की पाटील होता, पोलीस पाटील. त्यांनी काय केलं, त्याचा दरारा एवढा होता की त्याच्या बांधावर कोणी जात नव्हतं, कुठले धनगर जात नव्हते मेंढ्यावाले, कारण त्याचा दरार होते, हिंमत कोणी करत नव्हतं. पण मामाचं त्याचं काहीतरी नातं असेल. मामा गेले, त्याचे झाडं तोडले, त्याचे मेंढर खुशाल चढू लागले आणि तो आल्यानंतर त्याला मामाला शिव्याचा भडीमार चालू केला. तुला कोणी सांगितलं माझे मेंढर हे तोडायचे, झाडं तोडायची, तू कोण या झाडाचा मालक आहे का? असं तसं मामाला वाईट शिव्या दिल्या. मामाने ऐकून घेतल्या. मामा म्हटले तुझं काय नुकसान झालं सांग, तुझं नुकसान पैसे भरपाई करून देतो. किती पैसे झाले? मामाने पाकिट टाकलं डायरेक्ट. ते म्हणजे तुझ्यासारखे जरीचा फेटा मारणारे धनगर लय पाहिले, तुझ्यासारखे जरीचा फेटा मारणारे धनगर लय पाहिले. तू आता इथं चालता हो, परत जर इथं दिसला तर तुला मी मारहाण करू शकतो. आणि मामाने त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे म्हटलं, धनगर जवळ जातो. मेंढरीसाठी मामाने शिव्या खाल्ल्या, मामा निघून गेले. मग नंतर काही दिवसांनी त्याला त्या ज्या ज्वारीमध्ये मेंढर चरले होते, तर त्या ज्वारीचं नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी थोडेफार ज्वारी त्याची झाली, रास पडली. 2 शेकडब्याच्या पेंड्या म्हणजे 2 पोती होती, एवढी रास पडली. आणि ती रास भरायच्या टायमाला अचानक कोणी मामा तिथे आले. ते झाल्यानंतर तो परत मामा आपला डबल माझं चारा आला का काय? मामाने सांगितलं आज माझ्या मेंढ्याला भरपूर चारा आहे, मला तुझं चारायचं नाही, एक काम कर, आता ही रास कधी भरणार आहे? तो म्हणे आता भरायला सुरुवात करायची. तो म्हणे आता, मामा म्हटले आता भरायची नाही, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की पहाटे 4 वाजता भर. त्यावेळेस तो म्हटलं का नाही, मी सांगतो तसं कर, माझ्या मेंढरात तुझं नुकसान केलं ना, पांढरागाला द्यायला सांगतो. आणि त्याने खरोखर मामाने सांगितल्याप्रमाणे केलं. जिथं 2 पोती जोंधळ व्हायची तिथं मामाच्या आशीर्वादानं 22 पोती जोंधळ झालं, त्याला ज्वारी झाली. त्याला पाहिल्यानंतर तो चकित झाला ना, त्याला मामाची
जबरदस्त अनुभव आला. सगळ्या गावातले लोक बघायला येऊ लागले. 2 पोतेचा लगेच 22 पोते कसं झालं. मग मामाचं श्रद्धा बसली. तिथून पुढे भावी भक्त श्रद्धेनं मामाची मेंढरं शेतामध्ये चालू लागली. बाबा मामाची मेंढरं चालल्यानंतर उत्पन्न वाढून येते, मामाची मेंढरं चालल्यानंतर उत्पन्न वाढून येते. लोक श्रद्धेनं चालू लागले. अशा पद्धतीनं त्या मेतके गावातल्या बऱ्याच लोकांना मामाचा अनुभव आला. मग मामा काय करायचे, वर्षातून एकच वेळेस मेतकेला यायचे. मग ज्यांच्या पाठीमागे इडापिडा असेल, मामा कधी या डोंगरात जा, कधी त्या डोंगरात जा. लोकांना जे मामाचे निस्सिम भक्त होते, जे बाबा मामा मित्र समान, मामा त्यांना मित्र मानायचे, असे मित्र असणारे मामाच्या भक्तांनी मामाला सांगितलं, बाबा मामा तुम्ही कधी मेंढरे घेऊन या डोंगरात असता, कधी त्या डोंगरात असता, लोकांच्या पाठीमागे इडापिडा असती, तुम्हाला तुमच्या पाठीमागे कवर फिरायचं आम्ही. मग एक काम याच्यासाठी असं ठाई उपाय काहीतरी करा. त्यावेळेस मामांनी 1932 साली जत्रा चालू केली होती. मामा म्हणे बघू. 1932 साली मामाला आकाशवाणी झाली होती, बाबा तू अन्नदान कर, लोकसंग्रह कर, अशी ओढून आकाशवाणी झाली. आणि त्या ठिकाणी मामाने 1932 साली पहिला भंडारा मेतक्यामध्ये भरवला. मेतक्यामध्ये भरपूर या ठिकाणी त्या ठिकाणी यात्रा पार पडली. आणि त्यावेळेस मामाने साडव्याने एक काम त्या ठिकाणी लावला. त्याच्यावरती भंडारा टाकला. भंडारा टाकल्याबरोबर आकाशातली वीज आली, त्यावर स्पर्श करून गेली. मामाने त्यावेळेस सांगितलं, एक काम कैलासात आहे, दुसरा काम या मेतक्यात आहे, असा तिसरा काम कोणी उभा करायचा नाही. आणि ज्याच्या पाठीमागे इडापिडा कोणाचा असेल, करणे पुट पिशाच भूत बाधा काही असेल, त्यांनी या खांबाला येऊन आलिंगन द्यायचं. त्याच्या पाठीमागे इडापिडा असेल, सगळे इडापिडा या खांबाला काढून टाकायची. मामाने त्या खांबाला आज्ञा दिली. आणि तेव्हापासून तो खांब त्या ठिकाणी इडापिडा काढतो, आजही काढतो. प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला किंवा रविवारी भक्त मंडळी जातात. त्याच्या पाठीमागे इडापिडा असेल ती निघून जाते. जास्त जटिल असली तर मग त्याला ती पुजारी सांगतात, बाबा 5 वाऱ्या करायला लागतील, 11 वाऱ्या करायला लागतील. त्या पद्धतीनं ते काम आजही लोकांच्या अंगात इडापिडा काढतो. त्याची प्रचिती लोकांना भेटते. त्यांना प्रत्यक्ष बघायचं असेल, कधी अमावस्याच्या टायमाला तुम्ही जाऊन बघा. आज लाखो भक्तांची गर्दी तिथं असते. ओके, तर बाळमामांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा असं त्यांचा काय एक शेवटचा संदेश होता का, म्हणजे भक्तांसाठी, किंवा ते असा कोण आहे का ज्यांनी तो ऐकलाय किंवा आता? या मामांचा शेवटचा संदेश एकच होता, विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा म्हणा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या जगात जीवन जगत असताना पावलोपावी देवाचं चिंतन नामस्मरण करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि कष्टाची सेवा करायची म्हणजे तळावरती येऊन करा आणि मुखी देवाचं नामस्मरण करा, चांगलं वागा. बस एवढंच मामाचा संदेश. मामाने कधी प्रवचन केलं नाही, कधी कीर्तन केलं नाही, पण मामान सहज बोलण्यामधून लोकांच्या जीवनाचं कल्याण होत होतं. अशा पद्धतीनं. ओके, तर शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढं वर्ष झालं बाळमामांची सेवा करत आहे, हे तुम्हाला एवढी प्रचिती आली की तुम्हाला चालता येत नव्हतं, ते बाळमामाने तुम्हाला चालायला दिलं, काठीपासून पूर्ण तुम्ही स्वतःच्या पायाने चालायला लागले, ही प्रचिती आली. तर आज जर कलियुगात टिकायचं असेल तरुण पिढीला किंवा सर्वसामान्य लोकांना, तर काय तुमच्याकडून काय सांगाल? तरुण पिढीला मेसेज असेल तुमचा, किंवा सर्वसामान्य बाळमामांचा भक्त म्हणून एक येणारा इथं तळावरचा माणूस असेल, आदमापूरला जाणारे असतील, तर काय मेसेज सांगाल तुम्ही? आता कलियुगामध्ये सांगायचं म्हटल्यानंतर माझी तर काही एवढी पात्रता नाही, परंतु मी एवढं सांगेन की बाबा जीवन जगत असताना माणसानं इमानदारीने कुठलाही धंदा करायचा असला, कुठलंही काम करायचं असलं, इमानदारी करायचं. आई वडिलांना विशेषतः या ठिकाणी देवाप्रमाणे सांभाळसाल तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख येऊ शकत नाही. आणि आई वडिलांना करता करता या ठिकाणी समाजाची सेवा किंवा संतांची सेवा, एखाद्या या ठिकाणी कुठल्याही तुमच्या जो तुम्हाला संत आवडतो किंवा जो कोणाला तुम्हाला साधू पुरुष आवडतं त्यांच्या त्यांचं अनुसरण करा. त्यानुसार तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. पैसा कमवणं म्हणजे माणसाचे जीवन जगणं नाही. पैसा काय आज आहे तो उद्या नाही, परंतु कुठल्या तरी संताला धरून कुठल्या एखाद्या देवाचं आता जे आराध्य दैवत असेल त्याला धरून चाला आणि संतांची सेवा केल्यानंतरच माणसाचं कल्याण होऊ शकते. दुसरं तर काही या समाजामध्ये नाही. समाजामध्ये तुम्ही राहाल, आयुष कराल, काही कराल, परंतु तुमचे ते तात्पुरतं हे होईल, परंतु त्याचे परिणाम तुम्हाला वाईट असतील तर वाईट परिणाम भोगावे लागतील. ज्यावेळी चांगलं कर्म कराल त्याचे चांगला परिणाम भोगावा लागला. आपल्या कुटुंबाला देवाचा आशीर्वाद जर लाभायचा असेल, कुठल्या तरी संतांची पाय धरले पाहिजेत आताच्या कलियुगामध्ये, त्याशिवाय पर्याय नाही. कारण इथून पुढचं जे युग येणार आहे ते अतिशय भयानक राहणार आहे. मामाने आपल्या भाकणुकीद्वारे सांगितलेलं, इथून पुढचं जे युग येईल ते अतिशय भयानक राहील. लोक देवाला मानायचं बंद करतील, लोक देवाला मानायचं बंद करतील. त्यामुळं आहे आपल्या या सध्याच्या या काळामध्ये तोपर्यंत देवाला संतांचे पाय धरा, नक्की तुमचं जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर एक छोटासा प्रश्न शेवटचा की तुम्ही जे सांगितलं बाळमामांची भाकणूक आदमापूर या ठिकाणी होते,
तर ते कोण सांगतं परत एकदा सांगाल का? आणि ते कोणत्या दिवशी असते? म्हणजे जर समजा आमच्यापैकी कोणाला ऐकायचं असेल ते जाऊन, तर तो दिवस कोणता असतो आणि ते कोणते फाल्गुन मध्ये एकादशी, फाल्गुन मध्ये एकादशीच्या दिवशी असतो तो. एकादशी द्वादशीला मामाची जत्रा असते आत्मापूरला. जी गुढीपाडव्याच्या अगोदर एकादशी येते, त्या एकादशीला पहाटे 4 वाजता ती भाकणूक चालू होते आणि ती 2 तास चालते. 6 वाजे लोक त्या काळामध्ये त्यांनी जे तोंडातून बोलला शब्द तो खराब झाला पाहिजे. त्यांचं नाव काय म्हणलं? त्यांचं नाव आहे कृष्णात महाराज डोणे. कृष्णात महाराज डोणे हे त्या भाकणूक करायचं नाव आहे. त्यांनी फक्त एकच दिवस येऊन तिथे भाकणूक करायची. ओके, तर तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बाळमामाचे सेवेकरी आहात. वर्षानुवर्ष तुम्ही असं सेवेकरी होऊन जे कलियुगामध्ये पाप वाढत आहे ते तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती देऊन ज्यांना मनातून आपल्याला बा सन्मार्गाला लागायचं याची मनातून इच्छा आहे त्यांच्यासाठी बाळूमामा एकमेव असं दैवत आहे की प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन मामाचं दर्शन आहे. बरोबर. बाकीच्या साधू संतांना आपण समाधी ठिकाणी जावं लागतं. पण मामाने सांगितलं होतं जे दुःखी रोगी माणसं आहेत ते माझ्या आत्मापर्यंत येऊ शकणार नाही. जे गोरगरीब आहेत त्यांना याची कंडिशन नाही, त्यांनी पैसे अभावी येऊ शकणार नाही. जे श्रीमंत लोक आहेत त्यांना माझ्या आत्मापर्यंत यायला वेळ भेटणार नाही. त्यांच्यासाठी जगात बाळू धनगर देव असा आहे की प्रत्येकाच्या दारात जाणार, प्रत्येकाच्या घरात जाणार. समुद्र मंथनातून निर्माण झालेला माझा भंडारा प्रत्येकाच्या घरी पोहोचणार, त्या प्रत्येकाची इडापिडा दूर करणार. म्हणून त्या ठिकाणी मामाने सांगितलं. परत मामा म्हणतात ही माझी मेंढी माऊली, या मेंढी माऊलीची पंढरीच्या पांडुरंगाने जगाच्या लोक कल्याणासाठी वारवातून उत्पत्ती केलेली. वारवातून उत्पत्ती झाली याची, तर हा या मेंढी माऊलीचं पाऊल प्रत्येकाच्या शेताला लागल. शेतकरी राजा बळीराजाला मामांचं आव्हान आहे. शेतकरी राजा बळीराजा, माझी मेंढरं तुझ्या शेतामध्ये येतील, त्या मेंढराच्या चाऱ्याची पाण्याची व्यवस्था कर. त्या मेंढी माऊलीच्या आशीर्वादाने तुला बरकत आल्याशिवाय राहणार नाही. त्या मेंढी माऊलीने जर तुझ्या शेतातला पसाभर खाल्ला तर तुला पाहिलेलं देणार, पाहिलेलं खाल्लं तर पोचनं देणार. ही मामाची आज प्रचिती आहे. म्हणून ज्यांनी या ठिकाणी जाणलं त्यानं जाणलं, ज्याला जाणलं त्यांनी त्याला मामाची प्रचिती आली. अशा पद्धतीनं मामांचे चालू आहे आणि हे अखंडपणे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे. या ठिकाणी काही बंद पडणार नाही. माणसं किती येतील किती जातील माणसाची या ठिकाणी सांगू शकत नाही. माणसाची सेवा देवानच निश्चित केलेली आहे. कोणाची 10 वर्ष, कोणाची 20 वर्ष, कोणाची 15 वर्ष, कोणी 2 वर्ष असे मामाने निश्चित केले. जे शेवटी देवाच्या आज्ञेशिवाय इथं कोणी येऊ शकत नाही. कोणाला बोलवायची गरज नाही. परंतु जेवढे दिवस मामाला ठेवून घ्यायचे तेवढे दिवस मामा ठेवून घेतात, सेवा करून घेतात. आपले तकदीर आपल्या भाग्यात आहे म्हणून या ठिकाणी सेवा आम्ही या ठिकाणी करतो. ज्यावेळेस मामाचा कौल आला, मामाची परवानगी आली त्यावेळेस नाही गेले घरी. तोपर्यंत मामाचा कौल भेटत नाही तोपर्यंत त्यांना जवळ करून घ्यायची तर ते करून घेतील. हे जर आता तुम्ही हे उभा करत आहे असं प्रत्येक ठिकाणी पाल वगैरे मांडताय, तर हे म्हणजे शेतकऱ्यांना विनंती केल्यानंतर का ते तुम्ही स्वतः बाळमामाच्या आदेशाने ते जागा निवडून तिथं थांबता? आता मामाची ही भ्रमंती चालू आहे का कंटिन्यू. काही वेळेस गावगावचे लोक आरतीला आल्यानंतर बाबा आरतीला आल्यानंतर मनाचं परिवर्तन होतं. बाबा हे धार्मिक कार्य आहे, या ठिकाणी सगळं देव चालते, या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मांसाहार होत नाही. एवढी मोठी मेंढरं असून या ठिकाणी हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, आरती वगैरे दररोज होते. दररोज हजारो माणसं अन्नदान करतात, प्रसाद घेतात. यामुळं जे धार्मिक माणसं आहेत त्यांच्या मनाचं परिवर्तन होते. त्यांना वाटते बाबा हा धार्मिक कार्यक्रम आहे, आपल्या गावात बी झाला पाहिजे. या कार्यक्रमामुळे लोकांच्या डोक्यावरती परिणाम होतोय. जे या ठिकाणी वाया गेलेले माणसं मामाच्या तळावरती येऊन चांगले झाले. गुण येतो, कोणाला दुखत असेल त्यांना गुण येतो. हे धार्मिक कार्य लोकांच्या मनावर परिणाम करते आणि गावगावचे लोक ज्या गावात पालखी असली त्या गावात आरतीला आल्यानंतर जे मुख्य चालक असतात त्यांना भेटवलं बाबा आमच्या गावात आम्ही आमची सेवा करायची इच्छा आहे. अशा पद्धतीने काही माणसं स्वतःहून घेऊन जातात. काही वेळेस असं कोणी नसलं तर आम्हाला स्वतः जाऊन पुढे जाऊन जागा बघून किंवा गावातल्या सरपंचाची मेन माणसाची गाडी घेऊन त्या ठिकाणी नियोजन करावं लागते. ओके, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. श्री बाळूमामा जे आहेत, संत बाळूमामा, त्यांनी तुम्हाला एवढ्या सेवेचा चान्स दिलाय तर त्याचं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रचिती करत आहात बाळूमामांची. आणि सर्वांना विनंती आहे की बाळूमामांचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल, बाळूमामांची खरी सेवा करायची असेल तर जसं महाराजांनी सांगितलं आता की आदमापूरला नाही गेलं तरी चालतं, पण जे बाळूमामांचे मेंढे आहेत इथं येऊन त्यांची सेवा करणं किंवा अन्नदान करणं याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं धार्मिक आहे. ते केलंच पाहिजे प्रत्येकानं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळूमामा असतील किंवा पंढरीचा पांडुरंग असेल, यांनी सर्वांनी सांगितलंय की सर्वप्रथम एक वेळेस देवाला मानू नका, पण आई वडिलांची सेवा करणं हा सर्वात प्रथम धर्म आहे आणि तो प्रत्येकानं पाळावा. आणि बाळूमामा प्रत्येकाला ते सद्बुद्धी देवो. मामाने गावगाव जाऊन ते संदेश दिला. कोणाला या ठिकाणी मामाने सांगितलं नाही की बाबा
सगळे माझ्या सेवेलाच येऊन हे होते, पण घरचे जर आई वडील खुश राहत नसतील तर तुम्ही कुठल्याही संतांच्या दरबारात जावा, तुमचं काही कधीच काम होऊ शकणार नाही. जोपर्यंत आई वडील या ठिकाणी सुखात आहेत तोपर्यंत तुम्ही देवदेव बाकीचे करू शकता, पण आई वडील दुखात टाकून जर तुम्ही येत असाल तर तुमचं येण्याचा काही उपयोग नाही. आज बाळमामाने मग काय सांगितलं, तिथं आदमापुरात समाधी मंदिरात आपण जाऊन एक वेळ डोकं ठेवून हे करू शकतो, पण तिथं आपल्याला कष्टाची सेवा घडू शकत नाही. एवढी जी कष्टाची सेवा बकऱ्यामध्ये घडते, जी मामाने सांगितलं भाऊ, श्रमाच्या आणि कामाच्या रूपातील सेवा, हेच भजन आहे. जे आपल्या अडाणी माणसाला जे मोठे मोठे ग्रंथातले मोठे मोठे अर्थ आपल्याला कळत नाहीत काही काही लोकांना, आपल्यासाठी बाळमामांचं हे मामाचा उपक्रम आहे. कसा की बाबा तुम्ही नका भजन करू, नका ग्रंथ वाचू, नका काय करू, नुसतं या माझ्या बकऱ्याची सेवा करा, चोखपणाने करा, इमानदारीने करा, बस तुम्हाला त्याचं पुण्य जागेवरच. जसं की हे लहानांपासून हा. ते वयोवृद्ध आजोबा सुद्धा आहेत, ह्यांच्यापर्यंत सगळे बाळमामांचे भक्त एकत्र राहतात आहे. ह्याच्यात सर्व महाराष्ट्राला खुश आहे आणि असंच तुम्ही सर्वांनी बाळमामांची सेवा करावी एवढीच प्रार्थना करतो. बाळमामाच्या नावानं चांगलं. जय बाळमामा. जय बाबा.